देवी भगवती या पृथ्वी तलावर सरस्वती सावित्रीच्या रूपाने प्रकट झालेली आहे। केव्हा म्हणतात एक अश्वपती नावाचे राजे होते। त्या अश्वपती नावाच्या राजांनी देवी भगवतीची उपासना केली आणि देवी भगवतीची उपासना केल्यानंतर देवी सरस्वती त्या ठिकाणी प्रसन्न झाल्या। देवी सरस्वतीने अश्वपतींना विचारलं, सांगा मी तुम्हाला काय देऊ। देवी भगवतीचं दिव्य रूप बघितल्यानंतर अश्वपतींनी सांगितलं, हे देवी तुम्हीच माझ्या घरी पुत्री रूपाने प्रकट व्हा, म्हणजे तुमचं सुंदर रूप मला रात्रंदिवस बघता येईल। कन्या असे ना का, परंतु तुमची सेवा माझ्याकडून घडेल। त्यावेळेस देवी भगवतीने सांगितलं अश्वपतींना की तुमच्या हस्तरेषेमध्ये आणि तुमच्या रेषेमध्ये, कपाळाच्या रेषेमध्ये लिहिलेलं आहे की तुम्हाला पुत्र पुत्री संतान तुमच्या जीवनामध्ये नाही, परंतु तुम्ही माझी आराधना केलेली आहे म्हणून मीच तुमच्या घरी पुत्री रूपाने प्रकट होईल, हा माझा आशीर्वाद आहे। देवी सरस्वती अश्वपतीच्या घरी सावित्रीच्या रूपाने प्रकट झालेले आहेत। बोला सावित्री माता की जय, सावित्री माता की जय, सावित्री माता की जय। जी ब्रह्मदेवाची शक्ती आहे सरस्वती, ती सावित्री रूपाने प्रकट झाली आणि सावित्री रूपाने प्रकट झाल्यानंतर जेव्हा लहानाचे मोठी व्हायला लागली त्यावेळेस सावित्रीचा विवाह द्युमत्सेन राजाचे पुत्र सत्यवान बरोबर झाला। सावित्रीचा विवाह जेव्हा सत्यवाना बरोबर होत होता त्याच्या आधी नारदजींची भेट सावित्रीला झाली, विवाह निश्चित झालेला होता। कन्येचे पिता आणि वराचे पिता दोघांनीही विवाह निश्चित केलेला होता। नारदजी महाराज आले आणि नारदजी महाराजांनी सावित्रीला सांगितलं की हे देवी, ज्या राजकुमाराबरोबर तुमचा विवाह होणार आहे त्या राजकुमाराची आयु फार कमी आहे। तुम्ही जर त्या राजकुमाराबरोबर विवाह केला तर लग्न झाल्यानंतर 1 वर्षानंतर त्या राजकुमाराला मृत्यू येणार आहे, म्हणून तुम्ही विवाहासाठी नकार द्या। सावित्रीने सांगितलं, नारदजी महाराज, माझ्या वडिलांनी माझा विवाह निश्चित केलेला आहे, वर म्हणून त्या ठिकाणी मी पती म्हणून मनोमन त्यांना स्वीकारलेला आहे आणि आता जर नाही म्हटलं तर माझ्या आई वडिलांचा अपमान होईल, समाजातले लोक मलाही वाईट म्हणतील आणि ही कृती फार चुकीची आहे। माझ्या आई वडिलांचा अपमान व्हावा आणि त्यांची अपकीर्ती व्हावी असं मला अजिबात वाटत नाही। आता विवाह निश्चित झालेला आहे, म्हणजे आई वडिलांचा अपमान व्हायला नको याच्यामुळे सावित्री विचार करते की पुढे काहीही झालं तरी सुद्धा मी आई वडिलांना मान खाली घालेल असं वागणार नाही। सावित्रीने जे उत्तर नारदजींना दिलेलं आहे हे फार महत्त्वपूर्ण आहे। प्रत्येक कन्येने लक्षात ठेवलं पाहिजे की आपला विवाह झाल्यानंतर आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे की जेणेकरून आपल्या आई वडिलांचं चांगलं नाव निघेल। विवाह झाल्यानंतर पूर्वीचे लोक मुलीला सांगायचे की तुझं लग्न झालं, तू परक्याच्या घरी चाललेली आहे आणि तिथे गेल्यानंतर आमचं नाव निघेल असं तू वाग। कितीही तुला त्रास झाला तरी सुद्धा तू त्या घराचा त्याग करू नकोस। तुझ्या अंगावरचं मांस संपलं आणि हाडकं जरी शिल्लक राहिले तरी चालेल, परंतु तुला त्या घरामध्येच राहायचंय आणि त्या घरातल्या सर्व परिवाराची सेवा करायची, हे लक्षात ठेव। कोण सांगायचंय? पूर्वीचे लोक। आता जर मुलीचं लग्न जमलं तर लग्न जमल्यानंतर मुलगी जर सासरी निघाली तर मुलीची आई सांगते, हे बघ मोबाईल जवळ ठेव, चालली ना तिथे गेल्यानंतर कोण कोण कसं कसं आहे सगळ्यांचा अभ्यास कर,
तुला काही त्रास सहन करण्याची गरज नाही. त्यांनी जर व्यवस्थित वागलं तर ठीक, नाही तर इथे आल्यानंतर आपण बघायचंय की त्यांना कसं सरळ करायचं. आणि आपल्या घरी काही कमी नाही. तू काही आम्हाला जड, म्हणून कसं आहे काय आहे ते सगळं आम्हाला सांग. मुलगी एकदा की सासरी गेली की सासरी गेल्यानंतर रात्रंदिवस आईचा फोन सुरू होतो. हॅलो, उठली का, नाश्ता केला का, सगळेच काम तू केले, तुझ्या सासूने थोडी मदत केली नाही. एवढं सगळं आतापासून सहन करू नको, नाहीतर तुझ्या अंगावरच सगळा बोझा पडेल. बघ, सुरुवातीपासूनच नीट राहा, नाहीतर एकदा की त्यांच्या लक्षात आलं की तुझं काही खरं नाही. कोण शिकवतंय? मुलगीची आई. कन्याचं एकदा अनाउन्सिंग करा, कोणी यायला तयार नाही. परंतु पूर्वी मुलीला चांगलं ज्ञान शिकवलं जात होतं, मुलीला चांगलं समजावलं जात होतं. जेव्हा सीता देवीचा विवाह झाला तेव्हा सीता देवीचा विवाह झाल्यानंतर माता सुनैनाने सीता देवी पालखीत बसून पतीच्या घरी जाण्याच्या आधी सीता देवींना सांगितलं होतं काय, की तुझे सासू सासरे हेच तुझे आई वडील आहेत. अयोध्येतले सर्व लोक हाच तुझा परिवार आहे. आता याच्यानंतर तुझा आणि आमचा संबंध त्या ठिकाणी संपलेला आहे, कारण आम्ही तुला दान केलेलं आहे. कन्या दान केल्यानंतर तू आता त्या परिवाराची झालेली आहेस. म्हणून तिथे गेल्यानंतर तू पतीची सेवा कर आणि त्या ठिकाणी आनंदाने राहा. तेच तुझं घर आहे. मातु पितू गुरु यांची सगळ्यांची तू सेवा कर. मातु पितू गुरु सेवा अनुसरे हो. मातु पितू गुरु सेवा करे. मातु पितू गुरु सेवा करे हो. मातु पिता गुरु सेवा करे हो. पति रुकल की आयसु अनुसरे हो. पति रुकल की आयसु अनुसरे हो. कल की आयसु अनुसरे हो. पति रुकल की आयसु अनुसरे. हे बघ, तुझा विवाह झालेला आहे. तुला काय करायचं आहे? मातु पितू गुरु सेवा करे. पती रुख लखी आयसु अनुसरे. तो परिवार तुझा आहे, तुला त्यांची सेवा करायची आहे. हाच खरा श्री धर्म आहे, कारण पती हेच पत्नीचं खरं दैवत असतं. जेव्हा हे ज्ञान दिलं त्याच्यानंतर सीता देवी निघून गेली आणि आई वडिलांची मान खाली जाणार नाही, म्हणून पतीला जरी 14 वर्षाचा वनवास प्राप्त झाला तरी सीता देवी एका चक्रवर्ती राजाची कन्या असताना सुद्धा पती बरोबर वनवासामध्ये निघून गेली. पातिव्रत्य धर्माचं पालन केलं. नारदजी महाराजांना या ठिकाणी सावित्री देवी म्हणतायत की हे महात्मन, माझ्या आई वडिलांचा अपमान होईल असं मी वागणार नाही. म्हणून त्या ठिकाणी नारदजी महाराज निघून गेले. सावित्रीचा विवाह काही दिवसानंतर सत्यवानाबरोबर झाला आणि सत्यवानाबरोबर विवाह झालेल्या दिवसापासून सावित्री देवीने दिवसामध्ये फक्त एक वेळेस भोजन केलं आणि उपवास केला. देवी परांबा भगवतीची उपासना केली. उपासना करत असताना 1 वर्ष पूर्ण व्हायला लागला.
निश्चित वेळ जवळ यायला लागली की ज्या वेळेमध्ये त्या ठिकाणी सत्यवानाचा मृत्यू होईल. एक सूचना आहे, 9 कन्या पाहिजे आहे, 2 वर्षापेक्षा मोठ्या आणि 10 वर्षाच्या आतल्या, 10 वर्ष पूर्ण झालेले. म्हणून जर या ठिकाणी कुठे 9 कन्या असतील तर आमचे माऊली महाराज कपाटे यांच्याकडे 9ही कन्यांना पाठवायचे. आणि कार्यकर्ते जर या ठिकाणी उपस्थित नसतील तर कृपया सर्व कार्यकर्त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी बोलवून आणायचंय. थोड्याच वेळामध्ये कथेची सांगता होणार आहे. कृपया तिकडे उभे असलेल्यांनी सर्व कार्यकर्त्यांना कॉन्टॅक्ट करायचंय आणि बोलून घ्यायचंय लवकरात लवकर. जेव्हा 1 वर्ष पूर्ण होऊ लागलं आणि अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी सत्यवानाबरोबर सावित्री वनामध्ये विचरण करू लागल्या, त्यावेळेस आयुष्य त्या ठिकाणी सत्यवानाचं पूर्ण व्हायला लागलं. यमदूत त्या ठिकाणी सत्यवानाला घेण्यासाठी आलेले आहेत आणि पातिव्रत्य धर्माचं पालन केल्याचा परिणाम देवी सावित्रीला यमदूत दिसलेले आहेत. तिच्या लक्षात आलं की माझ्या पतीचा आत्मा घेण्यासाठी यमदूत आलेले आहेत. जसा सत्यवानाच्या शरीरामधून आत्मा काढलेला आहे आणि सत्यवानाचा मृतदेह पडला, सावित्री देवी आपल्या पातिव्रत्याच्या तपोबलाने त्या ठिकाणी त्या यमदूतांच्या मागे मागे जाऊ लागलेले आहे. आणि यमदूतांनी सावित्री देवीला मागे मागे येताना बघितलं. यमदूत म्हणताय की हे देवी, तुमचा मृत्यू अजून आलेला नाही, तुमच्या पतीचा मृत्यू झालेला आहे, म्हणून यांचा आत्मा घेऊन आम्ही निघालेलो आहोत. ज्या दिवशी पतीच्या शरीरामधून आत्मा बाहेर पडला तो दिवस होता वट सावित्री पौर्णिमेचा दिवस. सावित्री देवी म्हणू लागल्या की मी देवी भगवतीची आराधना केलेली आहे आणि माझ्या पतीला मी तुम्हाला घेऊन जाऊ देणार नाही. तुम्हाला माझ्या पतीला पुन्हा द्यावं लागेल. पतीचं मृत शरीर जेव्हा पडलेलं होतं, देवी सावित्रीने तो मृतदेह जो आहे तो वडाच्या झाडामध्ये पारंब्यांच्या आत लपवलेला होता, झाडाच्या डोलीमध्ये. आणि जेव्हा मृतदेह त्या ठिकाणी लपवला की कुणीही युस्र श्वापद येऊ नये, त्या मृतदेहाला खाऊन जाऊ नये, तोपर्यंत मी आत्मा माझ्या पतीचा घेऊन येईल, हा पूर्ण विश्वास त्या ठिकाणी सावित्रीच्या मनामध्ये होता. आणि त्याच्यामुळे आत्मा मागण्यासाठी यमदूतांच्या मागे मागे देवी सावित्री जायला लागलेला आहे. यमदेव यमदूत म्हणू लागले, देवी तुम्ही यम सदनामध्ये येऊ शकत नाही कारण तुमचा मृत्यू झालेला नाही, परंतु देवी तुम्ही महान तपस्वी दिसताय, तुम्ही सर्वसामान्य स्त्री दिसत नाही. सांगा की तुम्हाला पतीच्या आत्म्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही पाहिजे असेल तर आमच्याकडून मागून घ्या. त्यावेळेस सावित्री देवी म्हणायला लागल्या, दुसरं जर कोणतं वरदान तुम्ही मला देऊ शकतात माझ्या पतीच्या आत्म्याच्या व्यतिरिक्त तर माझी केवळ एकच इच्छा आहे. घाई घाई मध्ये निघालेले यमदूत घाई घाईने ऐकतायत की देवी काहीतरी दुसरं मागतायत, म्हणजे यांना काहीतरी देऊन टाकू आणि आपण पटकन आपलं कार्य करून आत्मा घेऊन निघून. त्यावेळेस देवी सावित्रीने हात जोडले आणि विनंती केलेली आहे, जर द्यायचंच असेल तर माझी एकच इच्छा आहे की मला माझे पती सत्यवानापासून 100 पुत्र झाले पाहिजे, माझ्या सासू सासऱ्यांना डोळे प्राप्त झाले पाहिजे, त्यांनी पौत्रांना राजगादीवर बसलेलं बघितलं पाहिजे, माझ्याही आई वडिलांना पुत्र झाले पाहिजे, त्यांनीही त्यांच्या पुत्र पौत्रांना राजगादीवर बसलेलं त्यांच्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे. हे वरदान मागितल्याबरोबर त्या ठिकाणी यमदूत तथास्तु म्हटले आणि तथास्तु म्हटल्याबरोबर त्यांच्या हातातला आत्मा जो आहे तो निसटला. कारण सत्यवानापासून 100 पुत्र होण्यासाठी सावित्रीला पतीची गरज आहे. आणि किती पुत्र?
100 पुत्र आणि त्यांनाही पुत्र तिथपर्यंत सासू सासऱ्यांचं गेलेलं राज्य होतं तेही मिळाल्यानंतर त्यांना नातू पंतू होईपर्यंतचं आयुष्य, त्यांचे गेलेले डोळे आणि त्याच्यानंतर राजगादीवर बसलेलं बघायचं आहे, म्हणजे तिथपर्यंत त्यांचं आयुष्य आणि त्याचबरोबर स्वतःच्या आई वडिलांचंही आयुष्य आणि तेही कुठपर्यंत पुत्र पौत्र होईपर्यंत आणि त्यांचे पौत्र राजगादीवर बसण्यासाठी त्यांनाही राज्य, एवढ्या सगळ्या गोष्टी एकाच मागणीमध्ये सावित्रीने मागून घेतल्या. देवाकडून काय मागायचं आहे हे समजलं पाहिजे. आपण देवाकडून छोट्या छोट्या गोष्टी मागत असतो की ज्या गोष्टी मागितल्यानंतर आपल्याला फक्त याच इहलोकातल्या सुखांना आपण प्राप्त होतो. पण मी एक गोष्ट नेहमी सांगत असते की देवाकडून देवालाच मागा, कारण देवापेक्षा मौल्यवान या जगामध्ये काहीच नाही आणि कुणीच नाही. देवापेक्षा मौल्यवान या जगामध्ये काहीच नाही आणि कोणीच नाही. तो जर मिळाला तर सगळं मिळालं आणि भगवान परमात्मा मिळाला नाही तर आपल्याकडे काहीच नाही. सावित्रीने त्या ठिकाणी हे मागणं मागून घेतलं की ज्याचा परिणाम त्या ठिकाणी आत्मा जो आहे तो निघाला, सत्यवानाच्या मृतदेहामध्ये गेला. त्यावेळेस त्या ठिकाणी जे जाणारे यमदूत होते त्या यमदूतांना देवी सावित्रीने प्रश्न विचारला की हे यमदेव, कोणते कर्म केल्यानंतर मनुष्याला नरक प्राप्त होतो, कोणते कर्म केल्यानंतर स्वर्ग प्राप्त होतो, कोणते कर्म केल्यानंतर जीवात्म्याला वेगवेगळे देह धारण करावे लागतात, कोणतं पुण्य केल्यानंतर कोणतं फल प्राप्त होतं, मला सर्व काही सांगा. त्यावेळेस यमदूत आणि देवी सावित्री मध्ये सुंदर असा संवाद झालेला आहे आणि तो आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. लक्षपूर्वक ऐका. ज्याने ज्या देवाची उपासना केली त्याला त्याच देवाचा लोक प्राप्त होत असतो. ज्याने महादेवाची उपासना केली त्याला शिवलोकाची प्राप्ती होत असते मृत्यूनंतर. ज्याने विष्णूची उपासना केली त्याला वैकुंठाची प्राप्ती होत असते. ज्याने सकाम कर्म केले त्याला स्वर्ग लोकाची प्राप्ती होते. ज्याने निष्काम कर्म केले त्याला मोक्षाची प्राप्ती होत असते. ज्याने सूर्य देवाची उपासना केली तो सूर्य लोकामध्ये जात असतो. ज्याने देवी भगवतीची उपासना केली तो मणिद्वीपामध्ये जात असतो. ज्याने ज्याची उपासना केली त्या पद्धतीने जीवात्मा त्या लोकाला जात असतो. यांती देवव्रतान देवान पितॄन यांती पितृजा भूतानि यांती भूतेजा यांती मद्याजिनोपिमा. भगवान परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतायत, यांती देवव्रतान देवान पितॄन यांती पितृजा. देवतांची उपासना केल्यानंतर देवलोकाला जात आहे. पितरांची आराधना उपासना केल्यानंतर जीवात्मा पितर लोकाला जातोय. म्हणून पितृकार्य पितृपक्षामध्ये केलं पाहिजे, परंतु पितरांकडून कोणतीही वस्तू मागायची नाही. पितरांची 15-16 दिवस पितृपक्षामध्ये उपासना करत असताना कोणत्या नियमांचं पालन करायचं, कोणतं भोजन पितरांना द्यायचं, या दिवसांमध्ये काय करायचं आहे काय करायचं नाही आणि काय दिल्यानंतर आपल्या जीवनातले जे हे संकट आहेत